उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिली। शिवाजी पार्कवर ठाकरेंना सभा घेण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात। मराठा आरक्षण आंदोलकांवरील अदखलपात्र गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। तर गंभीर गुन्ह्यांबाबत लवकरच निर्णय, शिंदेंची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोटेपणाचा बुरखा फाटला, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका। 2047 सोडा 5047 पर्यंत भाजप सत्तेत येणार नाही, उद्धव ठाकरेंचा टोला। विजय शिवतारेंनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, बारामती मतदारसंघातून निवडणुकीबाबत दोघात चर्चा। बारामतीकरांना फसवणाऱ्या अजित पवारांना माझा आवाका किती हे लवकर कळेलच, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विजय शिवतारेंचा अजितदादांना इशारा। महाविकास आघाडीचं जागावाटप 24 तासात होईल, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची माहिती। तर आमचे हिंदुत्व गोरगरिबांची चूल पेटवणारं, घर पेटवणारं नाही, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। मवियाच्या जागावाटपाचे वंचितला सन्मानजनक जागांचा प्रस्ताव नाही, वंचितच्या सूत्रांची माहिती। तर सन्मानजनक जागांचा प्रस्ताव मिळाल्यास युतीबाबत चर्चा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्याही गुन्ह्याला पाठीशी घालत नाहीत, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। तर मंत्रिपदी राहून गुन्हे करणारे नग तुमच्या टोळीतले होते, चित्रा वाघ यांची मविया सरकारवर टीका। मवियाच्या जागा वाटपाच्या चर्चेत शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस आमदारांचा तीव्र संताप, काँग्रेसला फक्त 16 जागा मिळणार असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी। आता बाजारातील विद्यार्थ्यांना मिळणार बाजरी, ज्वारी आणि नाचणीचं चॉकलेट, विद्यार्थ्यांच्या पोषण सुधारण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील शाळांमध्ये केलं जाणार चॉकलेटचं वितरण। यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीचा संत्रबागांना फटका, 800हून अधिक संत्र्यांच्या बागांचं नुकसान। येत्या 3 दिवसात हा संत्रा 9.5 लाखांना विक्री होणार होता। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर, माळेगाव, कारंजा तालुक्यात पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकासह भाजीपाल्याचं नुकसान, शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका, पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, तर वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील छत उडाले। उद्धव ठाकरे 20 मार्चला बुलढाण्याच्या दौऱ्यावर, बुलढाण्याची उमेदवारी अद्यापही अनिश्चित, उद्धव ठाकरे कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत, चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुनगंटीवार पहिल्यांदाच नागपुरात। भावना गवळींचे समर्थक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर, भावना गवळींच्या उमेदवारीसाठी वाशिमहून आलेल्या समर्थकांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट। अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, वाशिमच्या मंगळूरपीर शहरातली घटना, आरोपी शेख सय्यदुद्दीनला अटक। नागपूरचे प्रख्यात ॲथलेटिक्स प्रशिक्षक भाऊ काणे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। भाऊ काणे यांनी नागपूरमधून 11 आंतरराष्ट्रीय ॲथलीट्स घडवले। लडाखचा समावेश 6वी अनुसूचित करण्यात यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं आंदोलन, वांगचुक यांच्या आंदोलनाला नागपुरात पाठिंबा, नागपूरकर पर्यावरण प्रेमींसह लडाखमधून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा आंदोलनात सहभाग। इम्तियाज जलील यांना छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर, एमआयएमचे प्रमुख सदुद्दीन ओवैसी यांची घोषणा। कमळ सोडून घरफोडीसाठी हातोडा हातात घ्या, वसमतमधील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात, हिंगोली मतदारसंघ जिंकणारच ठाकरेंचा निर्धार। हिंगोलीचे खासदार पळाले, मात्र शिवसैनिक जागेवर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा खासदार हेमंत पाटलांना टोला। तर आमाचं नाव घेऊन राजकारण करण्यापेक्षा बेरोजगारांना काम द्या, राऊतांचा सरकारला टोला। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 400 पार घोषणा दिल्या जातात, मग पेट्रोल डिझेल का महागलं, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सवाल। तर मी गद्दारी करणारा नाही, दानवेंचं स्पष्टीकरण। ज्योती मेटेंनी बीड लोकसभा निवडणूक लढवावी, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मागणी। तर शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचं एकमत। बीडमध्ये मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी लावलेल्या सर्व जेसीबी आणि क्रेन मालकांवर गुन्हे दाखल, बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची माहिती। मनोज जरांगेंच्या महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना नोटीस, मराठा समाजाकडून गावागावात महासंवाद बैठकीचं आयोजन, 20 मार्चला परळी वैजनाथ इथं महासंवाद बैठकीचं आयोजन करणाऱ्यांना बजावली नोटीस।
छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातून शेंद्रा एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया. बीडच्या पाटोदा तालुक्यामध्ये जुन्या वादातून गोळीबार, 2 जण गंभीर जखमी. चिखली गावातली घटना, जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार. धाराशिवमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर कारवाई, आरोपीला 3 वर्ष सक्तमजुरी आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा. नळदुर्ग येथून एसटीनं गावी जात असताना बसमधील गर्दीचा फायदा घेऊन केला होता विनयभंग. मी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेसोबत चर्चा करून निर्णय घेईन, शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची माहिती. तर मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, शिवतारेंची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.